senior, junior colleagues and friends आणि व्यासपीठावरील मान्यवर सर्व मान्यवर यांना नमस्कार. सर्वात प्रथम मी सर्व सत्कार मूर्तींच्या वतीने MSMT ने हा अतिशय युनिक आणि अतिशय वेगळा असा प्रोग्राम करून आमच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा क्षण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो सरांना. कारण आजकाल आनंदाचे क्षण कमी यायला लागले, पण त्यातून एखाद्या आनंदाचे क्षण आले तर अजून. आणि लगेच सर म्हटल्याप्रमाणे फेटा 2 वेळेस नाही तर आम्हाला 3 वेळा चान्स मिळालेला आहे. 3चा अर्थ वेगळा काढू नका. रेग्युलरायझेशन 2016ला तेव्हा एकदा पेटा घालायचा चान्स MSMT मुळे आलेला आहे आणि तो फोटो अजूनही आम्ही जपून ठेवलेला आहे. मी तावडे सर आणि वाघमारे सर म्हणजे मॅडम जे काय रेग्युलरायझेशन अशा रीतीने ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदोन्नतीसाठी ज्यांनी मदत केली ओके त्या सर्वांचे मी आभारी आहे. ओके. पदोन्नतीसाठी लागणाऱ्या बरोबर आहे. पदोन्नतीसाठी लागणाऱ्या सर्व म्हणजे पहिल्यांदा आपला जो एक्सपिरियन्स लागतो, एक्सपिरियन्स देण्यासाठी आपला विभाग आणि अधिष्ठाता यांच्या सहकार्याला आपल्याशिवाय अनुभव मिळाला नाही. त्यानंतर BCBR हा कोर्स ऑनलाईन केला, तो मी आणि मला वाटतं PSMच्या काही सहकार्याने मला मदत केली डिस्कशन करायला. त्यानंतर मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी जो प्रोग्राम लागतो तो सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये ज्यांनी ऑर्गनाईज केला म्हणजे MSMT सरांनीच केलेला आहे. तर त्या ठिकाणी त्यांचेही मी आभार मानतो. कारण आणि त्यानंतर आपल्याला दरवर्षीचं CR लिहिण्यासाठी तोही कंपल्सरी आहे आपल्याला. त्यासाठी मी विभाग प्रमुखांचे चांगला CR लिहिल्याबद्दल पण या ठिकाणी आभार मानतो. आणि मी पब्लिकेशन करत असताना सुद्धा मला ज्यांनी मदत केली म्हणजे आता स्टॅटिस्टिशियनचे मुळजे सर असतील, त्या माझे फ्रेंड्स, माझे कलिग्स काही उपस्थित आणि या सर्वांचे आभारी मानतो. कारण यांच्याशिवाय हे शक्य नाही. कारण ते माझा एकट्याचं यश नसून त्या सर्वांनी मदत केली आहे, ते सामुदायिक आहे याची मला खात्री आहे. आणि या व्यतिरिक्त इतर लोकांनी सुद्धा माझ्या भावाने सुद्धा मला खूप मदत केली सोलापूर मिळण्यामध्ये. मला इझिली ते माझं काम होऊन गेलं. बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही. मंत्रालय डेस्क ऑफिसर असू दे, मिनिस्टर आणि CM या तिघांचे सगळ्यांचेच आभार मानतो मी या ठिकाणी. ओके. काही गोष्टी मी इन बिटवीन तर या ठिकाणी मला सांगावं वाटतं की आणि विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावरती हा योग आला. त्यावेळी आम्ही अतिशय आनंदात होतो. आमच्यात ते एक जण लिटरली जेवले नाही त्या दिवशी, एवढा आनंद जवळपास ओके. चालेल. मी अतिशय आनंदाच्या क्षणी आणि हा आनंदाचा क्षण सर्व मेडिकल टीचरच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर यावा अशी इच्छा व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना.